हायकोर्ट नागपूर बेंच पर्सनल असिस्टन्स पदासाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा महत्त्वाचा आजचा अपडेट आहे. काय आहे? सिलेक्शन प्रोसेस. पूर्ण सिलेक्शन प्रोसेससाठी महत्त्वाची अपडेट प्राप्त झालेली आहे ती आपण पाहूया. तर सुरुवातीला पहा, या ठिकाणी जे काय रेफरन्स आहे याचा अर्थ असा आहे की जी काय जाहिरात होती 23/1/2025 ची जाहिरात होती, त्यामध्ये जे काय पोस्ट आहे आपली कोणत्या पर्सनल असिस्टंट संदर्भामध्ये सिलेक्शन प्रोसेसची संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे. काय आहे? अतिशय महत्त्वाची माहिती पहा. यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी, द प्रोव्हिजनली एलिजिबल कॅन्डिडेट्स इन द इनक्लोज लिस्ट आर हिअर बाय इन्फॉर्म. जे काही एलिजिबल कॅन्डिडेट्स आहेत त्यांना माहिती सांगण्यात येत आहे की शॉर्ट हँड डिटेक्शन टेस्ट, त्यांची जी काही परीक्षा होणार आहे कोणती शॉर्ट हँड डिटेक्शन टेस्ट, त्या संदर्भामध्ये माहिती आहे. फॉर द पोस्ट ऑफ पर्सनल असिस्टन्स हॉनरेबल जज विल बी कंडक्टेड 28 मार्च 2025. म्हणजे शॉर्ट हँड डिटेक्शन टेस्ट ही 28 मार्च 2025 फ्रायडेला होणार आहे. अँड 29 मार्च 2025 म्हणजेच 28 मार्च आणि 29 मार्चला ही परीक्षा कंडक्ट करण्यात आलेली आहे. पुढे काय म्हटलेले पहा, फॉर धिस कॅन्डिडेट्स शाल रिपोर्ट द बिलो मेन्शन ऑफिस. खाली ऑफिसचा ऍड्रेस दिलेला आहे, त्या ऑफिसच्या ऍड्रेसला त्यांना काय करायचं, तिथं जायचं आहे त्या एक्झाम साठी. तर पहा ऍड्रेस काय आहे, द रजिस्टर ऍडमिनिस्ट्रेशन हायकोर्ट ऑफ ज्युडिशियरी ऍट बॉम्बे नागपूर बेंच. हा पूर्ण काय आहे पत्ता, या पत्त्याला जायचं आहे त्या टेस्ट साठी. सोबत काय काय घेऊन जायचं आहे स्पष्ट उल्लेख केलेला आहे त्यांनी. काय म्हटलं, द ऍडमिट कार्ड्स फॉर द टेस्ट आर बिंग सेंट ईमेल. जे काय एलिजिबल कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्या मेल आयडीवर ऍडमिट कार्ड्स सेंड केलेले आहेत. कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू प्रोडक्ट 2 प्रिंटआउट्स ऑफ द ऍडमिट कार्ड. 2 प्रिंटआउट सोबत ठेवायचे आहे. त्याच्यानंतर कलर फोटो तुम्हाला सोबत ठेवायचा आहे आणि कोणतेही एक जे ओरिजिनल आयडेंटिटी कार्ड आहे ते सोबत तुम्हाला ठेवायचं आहे. अशा पद्धतीनं ही संपूर्ण काय आहे माहिती आहे. आणि तसेच तुम्ही पाहू शकता पीडीएफ मध्ये या ठिकाणी त्यांचं पूर्ण टाइम टेबल दिलेलं आहे. या अगोदर पुढच्या माहितीच्या अगोदर मित्रांनो, अशाच प्रकारे कोर्ट भरतीची तयारी करण्यासाठी आपण ऑथेंटिक मटेरियल्स विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्याच पद्धतीनं आपण मुंबई उच्च न्यायालय म्हणजेच बॉम्बे हायकोर्ट आणि नागपूर बेंच पिऊन यासाठी अतिशय महत्वाच्या प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत. बॉम्बे हायकोर्ट क्लर्क या पदाचा ज्या व्यक्तीने फॉर्म भरलेला आहे आतापासूनच मित्रांनो तयारी करा. त्यासाठी 12 प्रश्नपत्रिका आपण तयार केलेल्या आहेत आणि एका प्रश्नपत्रिकेमध्ये टोटल 90 म्हणजे 90 मार्काचाच पेपर आहे. मराठी व्याकरण सोडून बाकी सर्व इंग्लिश मीडियम मध्ये प्रश्नाचा समावेश केलेला आहे. ॲज इट इज ज्या पद्धतीनं एक्झाम मध्ये विचारतात त्याच पद्धतीने आपण शेड्यूल ठेवलेला आहे, म्हणजेच पॅटर्न ठेवलेला आहे. तसेच शिपाई पदासाठी तयारी आतापासूनच सुरुवात करा, कारण तुम्हाला माहिती आहे की कट ऑफ 30 पैकी तुम्हाला 28 ते 29 मार्क कसे घ्यावे लागतात शेवटपर्यंत जाण्यासाठी. त्यासाठी सुद्धा ऑथेंटिक क्वेश्चन पेपर सेट आपण तयार केलेला आहे. 20 क्वेश्चन पेपर सेट आहे. एका क्वेश्चन सेट मध्ये 30 प्रश्न आहेत आणि 30च मार्काचा पेपर असतो. ज्या पद्धतीने पेपर होतात तसंच अभ्यास करून सर्व सविस्तर क्वेश्चन सेट तयार केलेले आहेत. ते जर घेतलं तर 100% तुमचा त्यामध्ये फायदा होणार आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते बाय करू शकता. तर पहा या ठिकाणी खाली जे काही रिपोर्टिंग टाइम दिलेले आहे म्हणजेच प्रत्येक बॅच आहे त्यांची एका सीट संख्या देखील दिलेली आहे किती आहे. तर त्या पद्धतीनं डेट वगैरे 2 डेट दिलेला आहे. आपापले तुम्ही या ठिकाणी जे काही नंबर्स नाव आहे ते पाहू शकता आणि स्वतःच कोणत्या तारखेला किती टाइम मध्ये तुमचा पेपर आहे संपूर्ण माहिती तुम्ही पाहू शकता. आणि ही पीडीएफ आपण टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही संपूर्ण लिस्ट पाहू शकता.